पुण्यातील गंभीर बनत चाललेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस दल, तंत्रज्ञान तज्ज्ञ सल्लागार आणि नागरिकांचे सहकार्य व सूचना या त्रिसूत्रीचा अवलंब करणार आहे. शहरात लवकरच 500 कृत्रिम बुद्धिमत्ता कॅमेरे बसवले जाणार असून मुंबईच्या धर्तीवर अत्याधुनिक वाहतूक नियंत्रण प्रणाली कार्यान्वित केली जाईल. केवळ तंत्रज्ञानावर विसंबून न राहता नागरिकांनीही वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन पुणे शहर वाहतूक विभाग अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी केले. पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, मेट्रो व बस सेवा, पार्किंगची समस्या तसेच रस्ते सुरक्षेच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पश्चिम विभागाच्या अध्यक्षा दीप्ती चौधरी यांच्या वतीनं पुणे ट्रॅफिक परिषद पत्रकार संघात घेण्यात आली. अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, शहर वाहतूक उपायुक्त संदीप भाजीभाकरे, पीएमपीएलच्या जॉईंट एमडी एलिस पोरे, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पश्चिम विभागाच्या अध्यक्षा दीप्ती चौधरी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम, आरटीओचे अधिकारी साखरे, पुणे मेट्रोचे अधिकारी मिहिर कुलकर्णी, हृदयरोग तज्ञ डॉक्टर राहुल सावंत, वाहतूक अभ्यासक व सकाळचे मुख्य वार्ताहर मंगेश कोळपकर, नगरसेवक रफिक शेख, काँग्रेसचे गोपाळ तिवारी, अविनाश बागवे, स्वाती शिंदे, युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष सौरभ आमराळे आदी यावेळी उपस्थित होते. मनोज पाटील म्हणाले, पुण्याची वाहतूक कोंडी ही आता केवळ रस्त्यांची समस्या उरलेली नाही, तर ती नागरिकांच्या आरोग्याशी आणि मानसिक तणावाशी जोडली गेली आहे. वाहतूक कोंडीमुळे प्रत्येक पुणेकरांच्या आयुष्यातील सरासरी 2 वर्षे केवळ रस्त्यावरच वाया जात आहेत. पुणे शहरात लवकरच 500 AI कॅमेरे बसवले जाणार आहेत. हे कॅमेरे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मानवी हस्तक्षेपाशिवाय थेट आणि स्वयंचलित दंडात्मक कारवाई करतील. वाहतुकीचे स्वयंचलित नियमन करण्यासाठी इंटेलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमचा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प वाहतूक शाखेने तयार केला असून त्याचा सविस्तर अहवाल मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवण्यात आला आहे. वाहतूक पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे म्हणाले, पुण्यातील वाहतूक कोंडीच्या समस्येचा मी सध्या सखोल अभ्यास आणि निरीक्षण करत आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम आणि सुरळीत करण्यासाठी लवकरच ठोस उपाययोजना राबवण्यात येतील. अनेक रस्त्यांवर पे अँड पार्क व्यवस्था प्रभावीपणे लागू केल्यास वाहनतळाबाबत शिस्त निर्माण होण्यास मदत होईल. तसेच मुंबईच्या धर्तीवर वाहतूक व्यवस्थापन अधिक कार्यक्षम करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील. हृदयरोग तज्ञ डॉक्टर राहुल सावंत म्हणाले, वाहतूक कोंडीचा आरोग्यावर परिणाम होत आहे. हृदयविकाराच्या रुग्णांवर वेळेत उपचार होणे आवश्यक असते. मात्र डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचारी वाहतूक कोंडीत अडकल्याने उपचारांमध्ये विलंब होतो, मोठी दुर्घटना होते. वाहतुकीमुळे नागरिकांमध्ये तणाव वाढत असून रक्तदाबासारख्या समस्या निर्माण होत असल्याचं त्यांनी सांगितलं. ब्राझीलमधील यशस्वी BRT मॉडेलचा उल्लेख करत पोरे यांनी सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करण्याची गरज व्यक्त केली. निकम यांनी पुण्यातील वाढत्या लोकसंख्येबाबत चिंता व्यक्त केली. प्रास्ताविकात दीप्ती चौधरी म्हणाल्या, सर्वसामान्य नागरिकांशी संवाद वाढवणे, युवकांमध्ये विश्वास निर्माण करणे आणि महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे गरजेचे आहे. पुण्यातील वाढती वाहतूक कोंडी हा केवळ वाहतुकीचा नव्हे तर शहराच्या विकासाशी निगडीत गंभीर प्रश्न बनला आहे. मेट्रो सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी प्रत्येक स्थानकावर पुरेशी वाहनतळ व्यवस्था उपलब्ध करणे आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच जुन्या शहरातील वाहतुकीचा विचार करून लहान बस सेवेचा पर्याय, नियोजनबद्ध बस थांबे आणि सक्षम पायाभूत सुविधा उभारण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. आम्ही मध्ये फर्ग्युसन कॉलेजला आपल्याला कल्पना असेल की तिथे AI कॅमेऱ्याचा वापर केल्यामुळे काय प्रयोग केला होता, तर तशा संदर्भातले 500 लोकेशन्स वरती आता कॅमेरा लागणार आहे. आणि भविष्यामध्ये आमची अशी इच्छा आहे की वाहतूक पोलिसांनी थांबवून गाडीची कागदपत्र बघून तो नियम तोडला हे विचारायचं आहे. मशीन बेस्ड असं एन्फोर्समेंट हे जवळजवळ 98% कसं होईल या पद्धतीचा एक आराखडा आता शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे. आणि मला वाटते काही वर्षातच, अंतिम असल्यामुळे मला वाटते पुढच्या काही वर्षामध्ये हे जर मंजूर झालं तर पुण्यामध्ये सिग्नल तोडला तर त्याला हवालदार अडवायची गरज लागणार नाहीये, ते ऑटोमॅटिकली चलान जाणार. आणि आता जे वाटतं की चलान भरलं नाही तरी चालेल, ते कसं कंपल्सरी भरता येईल यासाठी सुद्धा शासन स्तरावरती आता अंतिम काही निर्णय होत आहेत. म्हणजे 400 बसेस घेण्याच्या ऐवजी तुम्ही आहे त्या बसेसची इफिशियन्सी तुम्ही टेक्नॉलॉजीचा वापर करून योग्य पद्धतीने जर वापर केला गेला तर 400 बसेस जे लागणार आहेत तुम्हाला नव्यानं, त्याच्यामध्ये फक्त 50 बसेस किंवा 20 बसेसचा खर्च जर केला तर आहे त्या 2000 बसेसची कॅपॅसिटी आपल्याला जणू काय आपण 400 बसेस नवीन खरेदी केल्या या पद्धतीने आपल्याला करता येईल. या पद्धतीचा पण वापर PMPML करताना दिसून येतो. महाराष्ट्र शासनाच्या मार्फत एखादी 4 व्हीलर जर आपल्याला नव्याने विकत घ्यायची असेल, जसं कोळपकर सरांनी सांगितलं की फॉरेनमध्ये जर तुम्हाला गाडी विकत घ्यायची असेल तर त्यासाठी येणारा खर्च फार मोठा असतो, कारण त्याला पार्किंगची जी व्यवस्था आहे त्याच्याबद्दलची तरतूद आहे त्याची तुम्हाला अधिक हमी द्यावी लागते. त्याच पद्धतीनं महाराष्ट्र शासनाच्या ट्रान्सपोर्ट विभागामार्फत
पार्किंग जर असेल तरच यापुढे वाहन घेता येईल अशा प्रकारचे एक धोरण तयार करण्याची वरिष्ठ पातळीवर तयारी सुरू आहे. त्यामुळे भविष्यामध्ये मे बी 1-2 वर्षामध्ये ज्यावेळेस तुमच्याकडे पार्किंगची सुविधा उपलब्ध असेल तरच तुम्हाला 4 व्हीलर किंवा त्यासारख्या व्हेकल्स आपल्याला परचेस करता येतील आणि याबद्दलचा एक अधिसूचना लवकरच याबद्दल शासनामार्फत जारी केली जाईल असं मला वाटतं. जे आता जे नियोजन सुरू आहे मेट्रोच्या निमित्ताने म्हणा किंवा रेल्वे स्टेशन्सच्या निमित्ताने म्हणा, आता हडपसर आणि खडकीला महत्व येतं रेल्वे स्टेशन्सना. तिथे आता एक हडपसरचं उदाहरण घ्यायचं झालं तर आम्हाला वारंवार विनंती करण्यात येते की हडपसर स्टेशन साठी आपली बस फ्रिक्वेन्सी वाढवा, कारण तिथे जे नागरिक उतरतात त्यांना बसने जाणं शक्य होईल त्यासाठी. पण अडचण ही येते की बस तिथे टर्न करायला जागाच नाही. त्यामुळे हा नुसता रेल्वेचा प्रॉब्लेम नाही किंवा नुसता पीएमटीचा प्रॉब्लेम नाही किंवा नुसता वाहतूक पोलिसांचा प्रॉब्लेम नाही. या सगळ्या गोष्टींसाठी सर्व जे स्टेक होल्डर्स आहेत त्यासाठी एकत्र बसून आपल्याला मार्ग काढणं आवश्यक ठरणार आहे. दुसरा एक मुद्दा उपस्थित करण्यात आला होता की छोट्या बसेस जे पेठेचे एरिया आहेत त्याच्यासाठी छोट्या बसेस करता येतील का, तर तेही आमच्या स्तरावर काही रिसर्च सुरू आहे की डिझाईन्स बदलता येतील का, जेणेकरून छोट्या रस्त्यावर अगदीच मिनी बस नाही म्हटलं तर बसची विथ कमी करून आपल्याला काही बसेस इंट्रोड्यूस करता येतील का. तर एकूणच एकंदरीत वाहतुकीचा प्रश्न ह्याच्यावर सर्व अँगलने विचार करणं सुरू आहे. त्या एजन्सीजशी स्टेक होल्डर्सशी चर्चा सुरू आहे आणि त्याच्यातून नक्कीच काहीतरी आपण मार्ग काढू, कारण मार्ग काढण्यासाठी आणि ते इम्प्लिमेंट करण्यासाठी त्याची अंमलबजावणी होण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत.